तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की वोटर आयडी कार्डला मोबाईल नंबर कशा प्रकारे लिंक करायचा. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपल्याला जे आहे ECI नेट म्हणून एक ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जर एक्झिस्टिंग युजर असेल तर मोबाईल नंबर टाकून डायरेक्टली लॉग इन करा, नाहीतर न्यू युजरवरती क्लिक करा. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि OTP सेंड करायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि परत एकदा OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्यानंतर परत लॉगिन पेजवरती येईल. लॉगिन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला परत एकदा मोबाईल नंबर आणि OTP टाकायचा आहे आणि लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर फॉर्म 8 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्म 8 वरती क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला समोर लेट स्टार्ट वरती क्लिक करायचं. लेट स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा एपिक नंबर टाकायचा आहे आणि राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि फेच डिटेल वरती क्लिक करायचे. फेच डिटेल वरती क्लिक केल्यानंतर इथे डिटेल व्हेरीफाय करा आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आणि तुम्हाला जे आहे खाली परत मोबाईल नंबर आणि आधार नंबर हे दोन डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज अँड एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून नेक्स्ट वरती क्लिक करा. खालून 2 नंबरचा मोबाईल नंबरचा ऑप्शन भेटेल, त्यावरती टिक मार्क करा आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर मोबाईल नंबर आणि OTP टाकून व्हेरीफाय करा. तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल परत व्हेरीफाय करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ई साइन अँड सबमिट वरती क्लिक करायचं आहे. हे याच्यासाठी आहे की जेणेकरून फ्रॉड होऊ नये आणि जो युजर आहे तो युजर त्याच्याच म्हणजे त्याचंच वोटर आयडी त्यानं ओपन करावं, त्यासाठी आधार व्हेरिफिकेशन असतं. त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे आधार OTP जे आहे ते आधार नंबर टाकून OTP येईल. चेक मार्क टिक करा आणि सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथं टाकायचा आहे. त्यानंतर एक रेफरन्स आयडी क्रिएट होईल आणि अशा प्रकारे आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर अपडेट होऊन जाईल. नंतर तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता.